नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. महाराष्ट्र अनलिमिटेड या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरात घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला या बुलेटिनमध्ये बघायच्यात. सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातली. भाजपा आता नगरपालिका निवडणूक निकालाची समीक्षा करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली यासाठीची बैठक होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांची विशेष उपस्थिती बैठकीसाठी आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळेंची सुद्धा उपस्थिती बैठकीसाठी असेल. प्रतिनिधी महेंद्र जोईल या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत. महेंद्र, नक्कीच रिद्धी, काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जे ते वर्षा निवासस्थानी एक बैठक सुरू आहे. अत्यंत महत्त्वाची बैठक आहे, कारण नगरपालिका निवडणुकांची भाजपकडून समीक्षा करण्यात येते आणि निवडणुकीत कुठे कमी पडलो आहे, काय अजून त्याच्या अडचणी आहेत, या सगळ्यांवरती ती चर्चा होते. त्याचबरोबर आगामी मुंबई महानगरपालिकांच्याही तयारीचा आढावा आहे तो या बैठकीत घेतला जात आहे. राष्ट्रीय संघटन मंत्री जे आहे ते भाजपचे शिवप्रकाश हे या बैठकीला उपस्थित. त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे, आशिष शेलार, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ह्या सगळ्या जे नेते आहेत ते या बैठकीला उपस्थित आहेत. नेमक्या अजून कोणत्या बैठकीत यामध्ये चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महेंद्र, आता जसं आपण म्हणालो की झालेल्या निवडणुकांसंदर्भात त्याच्या निकालासंदर्भात तर निश्चित चर्चा होईल, पण ज्या आगामी निवडणुका आहेत त्या दृष्टीने सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होण्याची निश्चित शक्यता आहे. तर त्या संदर्भातले कुठले महत्त्वाचे मुद्दे असू शकतात? नक्कीच अद्याप महायुतीमध्ये जे ते भारतीय जनता पार्टीमध्ये तो जागेचा तिढा आहे तो कायम आहे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही या ठिकाणी येणार आहेत आणि याबाबत पूर्वी ह्या बैठकीत काही चर्चा होते का, या गोष्टीकडे जास्त लक्ष आहे, कारण काहीच दिवस उरले आहेत उमेदवारी अर्ज भरण्याचे. त्यामुळे लवकरात लवकर युतीबाबतही जो निर्णय आहे तो या बैठकीत घेतला जाईल. किती दोन्ही पक्षांना जे आहे ते किती जागा मिळतील याबाबतही या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. जी महेंद्र, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. आता पुढची बातमी. आंदेकर कुटुंबियांना